मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अक्षय हा विचार करत असतो, रमा ही माझ्यासाठी नाही तर तिच्या मुलीला भेटण्यासाठी येत आहे, त्यामुळे मी घरामध्ये थांबणार नाही. तर तिकडे आपण पाहतो, सीमा ही बाहुलीला बोलत असते, रमा तू लवकर घरी ये, तू आली म्हणजे सर्व काही सुरळीत होऊन जाईल. आणि त्याच वेळेस आपण पाहतो, रमा ही मुक्कामदामाच्या घरी येते आणि जशी ती घरामध्ये प्रवेश करणार तेव्हा इरावतीही तिच्या अंगावर कचरा टाकते आणि बोलते, कचरा तो शेवटी कचराच असतो. रमाही तिला बोलते, तू आता हा कचरा नाही उचललास तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. आणि तेव्हा इरावती ही अतिशय घाबरते व ती सर्व कचरा वेचू लागते. त्याच वेळेस त्या ठिकाणी सीमा आहे. सीमा ही रमाला पाहिल्यानंतर अतिशय आनंदित होते व तिला प्रेमाने मिठी मारते. बोलते, रमा तू आता कुठे जाऊ नकोस, तू आलीस ना तर सर्व काही सुरळीत होईल. तेव्हा रमा ही तिला उत्तर देते, आई तुम्ही काही काळजी करू नका, मी पुन्हा वापस येणार आहे. त्यानंतर आपण पाहतो, रमा ही आरोहीला घेऊन कारमधून जात असते. तेव्हा आरोही ही अक्षयला फोन लावते आणि अक्षयला बोलते, बाबा तू देखील ये ना, आपण तिघेजण मिळून खूप मस्ती करूया. तेव्हा अक्षय हा तिला उत्तर देतो, काम कोण करणार बाळा. आणि त्याच वेळेस आरोही बोलते, तू कामाची काळजी करू नकोस, मी आईला सांगते ना, तुला सुट्टी देईल. तेव्हा रमा ही अवकावून आरोहीकडे पाहत असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रमा, अक्षय व आरोही तिघेही एकत्र फिरायला जाणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.